1 एकरामध्ये जवळजवळ कमीत कमी 30 टन उत्पादन निघायचं. कमीत कमी 30 टन उत्पादन निघायला पाहिजे. तर 30 टन माल निघाला. अच्छा. तर साधारण 25 ते 26 लाख रुपये व्हायला पाहिजे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहोत संगमनेर तालुक्यातील खाणगाव या पुणे नगरीमध्ये. निसर्गाने नटलेल्या या सुंदर गावामध्ये श्री रमेश गुंजाळ या प्रगतशील शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरून रंगीत ढोबळी मिरचीची 2 एकरमध्ये लागवड केली व त्यातून ते दरवर्षी उत्तम नफा कमवत आहे. चला तर मग पाहूया या प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी राकेश शिंदे, ऑर्गेनियर राकेश या आपल्या माय मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण कलर कॅप्सिकमच्या लागवडीपासून ते त्याच्या काढणीपर्यंतची संपूर्ण जी प्रोसिजर आहे ती स्टेप बाय स्टेप जी आहे येथील व्यवस्थापक श्री नानासाहेब पावसे यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना आपली ओळख करून द्या. माझे नाव नानासाहेब पावसे. मी रमेश लालभाऊ गुंजाळ यांच्या इथं भाचे आहे त्यांच्या. अच्छा. शेतीचे डेव्हलपमेंट मीच पाहतो. अच्छा. नानासाहेब, आपल्या इथं ह्या प्लांटवर कशाचं उत्पादन घेतलं जातं? मिरची याच्या शेडनेट नव्हतं, त्याच्या अगोदर ऊसाचं होतं, टोमॅटो घ्यायचो. अच्छा. तर हा जो प्लांट तुम्ही चालू केलेला आहे हा किती एकरमध्ये चालू केलेला आहे? हो, आता 3 एकर आहे. त्याच्यात 2 एकर मिरची आहे आणि 1 एकर वांगी. अच्छा. आणि मिरचीचे रंग कोणते तुमचे? लाल आणि पिवळा. लाल आणि पिवळ्या मिरचीची तुम्ही लागवड केलेली आहे. तर ह्या रंगीत ढोबळी मिरचीसाठी कोणत्या प्रकारची माती लागते आपल्याला? आता त्याला शक्यतो हे पावसाळी दिवसामध्ये थोडी वाळसरच पाहिजे. अच्छा. कारण पाणी जिरून जातं. अच्छा. चिकन जर असली अच्छा थोडी, मग पाणी जे राहिलं मग ते बुरशी वगैरे धावतात. अच्छा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाण्याचा निचरा होणारी माती पाहिजे. पाण्याचा निचरा होणार. तर मग पाण्याचा निचरा होणारी अशी जी माती आहे ती लाल माती आपण जे म्हणतो की त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा पाण्याचा निचरा होतो. तर मग ह्या काळ्या मातीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी काही अडचण येते का तुम्हाला? हो, भरपूर अडचण येते. कशा प्रकारच्या अडचणी येतात? कारण पाणी भरपूर जिरल्या जात नाही. अच्छा. पाणी साचल्यानंतर मग बुरशीचा अच्छा किंवा मुळ्या सडणे असं अच्छा प्रादुर्भाव होतो. यांचा प्रादुर्भाव जमिनीमध्ये होण्याची शक्यता असते काळ्या मातीमध्ये. तर मग आता या काळ्या मातीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी तुम्ही काही उपाययोजना केलेल्या आहेत का? आजपर्यंत तर काही नाही, पण मग आता इथून पुढे टेक्निकल नुसार करीत जाऊ. अच्छा. तर दादा, सरासरी 1 एकरामध्ये शेडनेटला जो आहे हा किती खर्च येतो? साधारणतः कमीत कमी 34 ते 35 लाख रुपये खर्च येतो. तर त्याच्यामध्ये काय काय जे समावेश असतो? त्याचा फोगर सिस्टीम आहे, पाईपलाईन आहे, काही ड्रीप आहे, सर्व फिल्टर आहेत, सर्व मिळून खर्च त्याच्यामध्ये कॉक येतो. सर्व ड्रीपचा खर्च एवढं सगळं मिळून 34 ते 35 लाख रुपये खर्च येतो. अच्छा. तर आपण किती एकरमध्ये या प्लांटची लागवड केलेली आहे? आता हे ढोबळी मिरची 2 एकर आहे. 2 एकरमध्ये ढोबळी मिरचीची आपण लागवड केलेली आहे. तर मग आता जर आपण सरासरी एकरी जर प्रमाण पाहिलं तर ह्या 1 एकरमध्ये ढोबळी मिरचीचे आपल्याला किती रोपं लागतात? 1 एकरमध्ये जवळजवळ 16,000 रोपं लागतात. 1 एकरमध्ये 16,000 रोपं लागतात. यातील तुमच्या लाल मिरचीचे किती आहेत आणि पिवळ्या मिरचीचे किती? आता तसं आमचे 2 एकर मध्ये आम्ही असं निमनेम केले 2 शेडमध्ये. 1 बिघाभर पिवळी मिरची आणि 1 बिघाभर लाल मिरची, असं दोन्ही शेडमध्ये 50-50. अच्छा. तर पूर्व मशागत करताना आपण या ठिकाणी कोणत्या खतांचा वापर केला? पूर्वी सुरुवातीला शेणखत, त्याच्यामध्ये गांडूळ खत काही वापरण्यात आलं. 1 टन वापरलं जवळजवळ एकरी आम्ही. अच्छा. सुरुवातीला आम्ही सरी पाडल्यानंतर बेसल डोस केला. मग 1840 होतं, 1026 होतं, पोटॅश होतं, लिंबोळी पेंड होती असं, आणि मायक्रोन्यूट्रल मध्ये पण होतं. अच्छा. रोपं लावण्याच्या अगोदर
तुम्ही जमिनीची पूर्व मशागत कशी केली? हो, पूर्वी आम्ही पहिलं नांगरटी करेल होती. शेड नेट उभारल्यानंतर मग आम्ही फक्त 2 बाऱ्या फल्लं, रोटा मारला आणि सरी पाडली. अच्छा नानासाहेब, आपण या ठिकाणी पाहतोय की आपण या ठिकाणी बेड तयार केलेले आहेत. या मल्चिंगच्या खाली आपण पाहतोय की इथे बेड तयार केलेले आहेत. तर या बेडची साईज किती आहे? त्याची रुंदी आहे 2.5 फूट. 2.5 फुटाच्या आसपास याची रुंदी आहे आणि मध्ये गॅप 2.5 फुटाचा असा. मध्ये गॅप 2.5 फूट. हा म्हणजे दोन्ही मल्चिंग मधला. तर आपलं हे जे 2 बेड आहेत, या 2 बेड मधलं अंतर किती आहे? या बेडची साईज आम्ही 5 फुटी रेजर लावला. अच्छा. हो. आणि 5 फुटी सरी. 5 फुटी सरी. 5 फूट या 2 सरींमधलं अंतर आहे तुमचं. हे रोप ते हे रोप. हा 5 फूट. सेंटर पासून सेंटर ते सेंटर जे तुमचं डिस्टन्स आहे ते 5 फूट आहे. आणि याची लांबी किती आलेली आहे तुमची? लांबी 350 फूट. 350 फुटाच्या आसपास तुमची लांबी आलेली आहे. मल्चिंग आपली किती मायक्रॉनची आहे? 25 मायक्रॉनची मल्चिंग. 25 मायक्रॉनची मल्चिंग वापरलेली आहे आपण याला. तर दादा, आपण रोपं लावण्यासाठी कोणती लाईन पद्धती वापरलेली याच्यामध्ये? झिगझॅग पद्धत. आपण याच्यामध्ये झिगझॅग पद्धत वापरलेली. म्हणजे इथं मी पाहतोय की इथं डबल लाईन झिगझॅग पद्धती आपल्याला दिसतीये, बरोबर? की डबल लाईन झिगझॅग पद्धती आपण या ठिकाणी वापरलेली आहे. झिगझॅग पद्धतीचं कारण असं, आपलं बेड मधलं अंतर जात आहे. अच्छा. आणि झिगझॅग पद्धत अशामुळे केली तर एका ड्रीपवर एक आणि दुसऱ्या ड्रीपवर एक. अच्छा. थोडं बर कॉमन केलं असं. अच्छा. तर नानासाहेब, 2 रोपांमधलं आपलं जे आहे हे अंतर आपण किती ठेवलेलं आहे? 2 रोपांमध्ये 1 फुटाचं अंतर. 2 रोपांमध्ये आपलं 1 फुटाचं अंतर आहे. आणि आपण जी पद्धती वापरलेली ही झिगझॅग लाईन पद्धती वापरलेली. तर ह्या प्लॉटला, ढोबळी मिरचीच्या प्लॉटला पाण्याचं व्यवस्थापन आपण कसं करतो? सुरुवातीला उगत थोडं 15 ते 20 मिनिटं पाणी सोडायचं फक्त. अच्छा. हा, शक्यतो तर ड्रिंचिंग वरच आणले. अच्छा. हो. बर. ड्रिंचिंग करायचो. हाताने काही केली, पंपाने काही केली. अच्छा. 100 मिली सरासरी एका रोपाला पाणी फक्त एवढं द्यायचं. अच्छा. हा, कमीत कमी 1 महिनाभर. 100 मिली 1 महिनाभर एका रोपाला पाणी. अच्छा. आणि हे जे मी इथं जे काही फिल्टर वगैरे पाहतो, तर हे फिल्टर काय, याच्याविषयी आम्हाला जरा माहिती द्या. याच्यामध्ये जे आपलं पाणी जे अस्वच्छ येतं ते याच्यातून स्वच्छ होऊन जातं, म्हणजे कणविरहित. फिल्टर म्हणजे असं आहे, आता ऑलरेडी नदीचंच पाणी आहे, पण फिल्टर म्हणजे अशासाठी का त्याच्यामध्ये कण राहतात, ड्रिप चॉकअप होऊ नये म्हणून मग फिल्टर बसवतात. अच्छा. तर मग आता या फिल्टरची कॅपॅसिटी वगैरे असं काही असतं का? काही नाही, तसं काही नाही. काही नसतं. नाही, फक्त ड्रिप चॉकअप होऊ नये म्हणून आपण. याच्यामध्ये वाळू असते, याच्या वाळू मधून पाणी फिल्टर होऊन कुठल्या फिल्टर मध्ये जातं. अच्छा. त्या फिल्टर मध्ये जाळी असते, मग त्या काय घाण वगैरे राहिली असली त्या जाळीला चिटकते. साधारण 1-2 तासानंतर ती जाळी साफ करून परत बसवायची असते. अच्छा. आणि हे जे आहे हे फिल्टर पाणी पुढे ड्रिप वॉटर जातं. फिल्टर ड्रिप चॉकअप नाही होत. आणि ड्रिप वॉटर आपण हे पाणी यांना सोडून देतो. पाण्यामधून आपण कोणती खतं देतो? आपले 1261, 1448 अच्छा, असे विविध प्रकारचे. अच्छा. काही मायक्रोन्यूट्रॉन म्हणजे असं बोरॉन, कॅल्शियम. त्याचबरोबर आम्ही ट्रायकोड्रामा सुद्धा वापरतो. तर आपण ही ज्यावेळी रोपं लावतो, या रोपं लावल्यानंतर किती दिवसानंतर यांना आधार देण्याची आपल्याला गरज पडते? कमीत कमी 15 दिवसानंतर दोरी लावाच लागते. रोपांना दोरी लावावी लागते, नाहीतर मग ते असे साईडला कोण म्हणतात. म्हणजे पहिली बांधणी जी आहे ही आपली 15 दिवसानंतर येते. सुतळी 15 दिवसामध्ये लावायची. अच्छा. नंतर अशा ज्यावेळेस त्याच्या उपपाट्या होतील त्यावेळेस मग असे ज्याला गरज पडेल त्याला बांधायचे. अच्छा. म्हणजे पहिली जी बांधणी आहे आपली ती 15 दिवसानंतर येते, आणि दुसरी जी बांधणी आहे ती किती दिवसानंतर येते? नाही, आता दुसरी बांधणी म्हणजे कसं आहे, जसं रोपाची वाढ होईल तशी त्या पद्धतीने मग दुसरी बांधणी करायची. त्या पद्धतीने दुसरी बांधणी येते आपली. या पिकांवर नेमका कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो?
मिरची रोगावर शक्यतो याचा आपला थ्रिप्सचा जास्त जोर राहतो. थ्रिप्सचा जास्त जोर राहतो. आणि दुसरा एक लाल कोळी. अच्छा. हो. आणि आळी पडती पण क्वचित, पण जास्त करून थ्रिप्स आणि लाल कोळी. अच्छा. हो. आणि मग आपण यांना आळा घालण्यासाठी, या सगळ्या रोगांना आळा घालण्यासाठी आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत? 2 दिवसा मिळती फवारा मारतोच. अच्छा. हो. रोग असू नाही तर नसू, पण 2 दिवसांनी फवारा द्यायचाच. अच्छा. आणि आम्ही इथं पाहतोय की आपण इथं येल्लो सापळे बसवलेले आहेत, निळे सापळे बसवलेले आहेत. तर हे जे सापळे आपण इथं बसवलेले आहेत, हे सापळे आपण कशासाठी बसवलेले आहेत? पांढऱ्या माशीसाठी. पांढऱ्या माशीसाठी. पांढऱ्या माशीपासून नेमकं या पिकांना काय धोका आहे? ते पानं चाटतात आणि कलर डाऊन करतात. अच्छा. त्यामुळे त्यांना आळा घालण्यासाठी आपण इथे जे आहे हे निळे, पांढरे आणि पिवळे सापळे इथे जे आहेत बसवलेले आहेत. तर दादा, लागवड झाल्यानंतर किती दिवसानंतर या मिरच्यांना रंग यायला सुरुवात होते? साधारण लागवड झाल्यानंतर आहे ना 80 ते 85 दिवसानंतर कलर चढायला सुरुवात होते. आणि किती दिवसानंतर त्याला संपूर्ण कलर येतो? साधारण 85 ते 90 दिवसानंतर 95 ते 100 दिवसामध्ये कलर पक्का होतो. अच्छा. एकदा कलर चढायला लागल्यानंतर 5 दिवसात जवळजवळ कलर कम्प्लीट होतो. मग आता तुम्ही याची जी लागवड जी आहे ही कोणत्या महिन्यामध्ये केली होती? एप्रिल 10 तारखेला. एप्रिलमध्ये याची लागवड केल्यानंतर हा किती महिन्यानंतर जो आहे हा प्लॉट काढणीला आला? साधारण 10 जुलै पर्यंत काढणीसाठी आलं. आणि आता सध्या या प्लॉटमध्ये किती तोडे झालेले आहेत? आता याच्यामध्ये जवळजवळ 7 तोडे झाले. 7 तोडे झालेले आहेत. आणि टोटल एका एकरमध्ये असे किती तोडे होतात? नाही, आता ते आपण जसं आपण त्याची मशागत करू तसं त्याचं उत्पन्न तशी वर्षभर पण सुद्धा चालू राहते. अच्छा. म्हणजे जर आपण थोडक्यात जर पाहिलं तर एका एकरामध्ये सरासरी किती उत्पादन निघतं आपलं? 1 एकरामध्ये जवळजवळ कमीत कमी 30 टन उत्पादन निघायला पाहिजे. कमीत कमी 30 टन उत्पादन निघायला पाहिजे. बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये जो आहे हा भाव कशा प्रकारे भेटतो? आता ते कसं आहे, मार्केटमध्ये ज्यावेळेस सीजन असतं केटरिंगचं त्यावेळेस 150 रुपये किलो पर्यंत जाऊ शकतं. अच्छा. आता सध्या याचं केटरर्स थोडं कमी आहे. आता तरी 60 ते 70 रुपये किलो आहे. अच्छा. आपली नोव्हेंबर डिसेंबर मध्ये चालू होती, म्हणजे दिवाळीच्या आसपास किंवा दिवाळीनंतर. आणि मग त्यावेळेस काय होतं, लग्न सराई केटरर्स, बाहेर ट्रिप वगैरे असे लोकांचे, मग हॉटेलमध्ये चायनीजमध्ये याचा जास्त वापर होतो. मग त्यावेळेस मार्केट जादा राहतं. तर साधारण मग किती दिवस राहतं ते जून पर्यंत लग्न वगैरे म्हणजे असे कार्यक्रम राहतात ना, जून जुलै पर्यंत. अच्छा. आणि मग तिथून नंतर मग 1-2 महिने थोडं शांत होतं. आणि मग त्याच्यानंतर परत सुरू होतं मग थोडं 15 ऑगस्ट नंतर परत दिवाळीला थोडं शांत होतं 1 महिनाभर. मग त्यावेळेस मार्केट कमी जास्त होतं थोडं. अच्छा. एका एकरामधून आपल्याला किती उत्पन्न भेटतं? मग आता साधारण आपण 150 पर्यंत धरलं, हे 70 म्हणजे निम जरी धरलं दोन्हींच्या, तर मग किती झालं, साधारण 90. तर 30 टन माल निघाला. अच्छा. तर साधारण 9 त्रिक 27, 25 ते 26 लाख रुपये व्हायला पाहिजे एका एकरामधून. त्याचा खर्च भरपूर आहे. अच्छा. आजपर्यंत 1 एकराला कमीत कमी 1,50,000 रुपये खर्च झालेले औषध आणि अच्छा. आणि रोप वेगळे. आपण ज्यावेळी सुरुवातीला रोप आणतो ते आपल्याला कोणत्या दराने भेटतं? ते 18 रुपये दराने. 18 रुपयाला आपल्याला एक रोप भेटतं. ह्या मिरचीची काढणी झाल्यानंतर आपली पॅकिंग कशा प्रकारे असते? पॅकिंग सध्या आम्ही याच्या प्लॅस्टिक पिशवीमध्येच करतो, 10 किलोची. 10 किलोची प्लास्टिक पिशवी. अजून कोणत्या प्रकारच्या पॅकिंग आहेत का आपल्या? आणि बॉक्स पण आता आज एक ऑर्डर आली, ते बॉक्स भरून द्यायचे. अच्छा. ज्याचं जसं हे असेल तसं त्या पद्धतीनं. आणि बॉक्समध्ये आपल्या सरासरी किती किलोचे बसतात?
16 किलोचे बसतात आणि प्लास्टिकच्या पॅकिंगमध्ये 10 किलो 10 किलो. तर नानासाहेब, मला आता तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारायचा आहे विचारू शकता. की आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो की बरेचसे शेतकरी म्हणतात की शेती आता परवडत नाही. परवडत नाही. तर शेती न परवडण्याचं नेमकं कारण काय? काय होतं, शेती न परवडण्याचं निसर्गाचं बी थोडं हे राहतच आहे. हवामान आणि दुसरी गोष्ट बाजारभाव असे काही टिकून नाही राहते. कधी कधी इतके बाजारभाव भेटतात का मग आम्हा पैसा होऊन जातो. नेमकं त्यावेळेस जर पीक काढणीला आलं तर त्यावेळेस आम्हा पैसा होतो आणि ज्यावेळेस आपलं फळ भरपूर आहे, मार्केट कमी झालं तर मग पैसा कमी होतो, खर्च जादा होतो. औषधं वाढलेले खत औषधं वाढल्यामुळं सामान्य शेतकऱ्याला परवडतच नाही. असं आहे का, खताची किमती भरपूर झाल्या, औषधाच्या कमी झाल्या, मजुरी वाढली, त्याच्यामुळं खत शेती परवडत नाही ना, असं एक होतं. म्हणून शेतकरी म्हणते का आम्हाला परवडत नाही शेती. हे कसं आहे, आता समजा कोणी टोमॅटो करतो, कोणी मिरच्या करते, कोणी फ्लावर करतो. हे शेतकऱ्याचं सर्क्युलर चालू राहतं. पण शेतकरी काय करतो, आता मिरचीला किती खर्च झाला बा, फ्लावरला किती झाला, टोमॅटोला किती झाला, हा काढीत नाही विषय. फक्त बा आपला वर्षाला एवढा खर्च झालाय बा आणि एवढं उत्पन्न मिळालं, पण असं टोटली मिरचीमध्ये आपल्याला एवढा फायदा झाला, फ्लावर मध्ये झाला, असं कोणी शेतकरी काढू शकत नाही. हा, म्हणजे आपण लागवड केल्यापासून तर आपल्या काढणीपर्यंत आपला किती खर्च झालेला एका पिकाला, तर त्याचा टप्प्याटप्प्यानुसार आपण जे आहे या नोंदी ठेवल्या पाहिजे, खर्चाच्या नोंदी ठेवल्या पाहिजे. आता कसं आहे, शेतकऱ्याचं कसं राहतं, जायचं दुकानामध्ये यायचं औषधं घेऊन, जायचं दुकानामध्ये यायचं औषधं घेऊन आणि द्यायचा माल मार्केटला पाठवून, मग काय येणार आहे ते येईल बुवा. मार्केट असं काही थोडंसं ऊसासारखं फिक्स नाही ना. कधी 50 रुपये तर कधी 60 रुपये, कधी 100 रुपये पण जाऊ शकतं. म्हणजे खर्चाची नोंद ठेवणं जे आहे शेती करताना हे खूप गरजेचे आहे. शेतकऱ्यांना जर ही खर्चाची नोंद ठेवली ना तर तो शेतीच करू शकणार, तर तो शेती करू शकणार शकणार नाही. शेतकऱ्यांनी कधी विचारच केला नाही ना या गोष्टीचा, कधी विचारच केला नाही. तो जर एवढा बारीक सारीक विचार जर केला ना तर मग तो म्हणणार आपल्याला शेती नको. शेती जर आपल्याला जर परवडायची असेल तर आपल्याला कशा पद्धतीने शेती करावं लागेल? जी पारंपरिक पद्धत होती ती बंद करायला, आधुनिक पद्धतीने शेती करावं लागेल, तर म्हणजे मग शेती आणखी जादा परवडेल. म्हणजे हिशोब ठेवणे, नंतर या जमिनीला किती खर्च आला आपल्याला, आपण याच्यामध्ये काय उत्पन्न घेतलं आणि मग याच्यापासून किती उत्पन्न भेटलं, अशी आधुनिक पद्धतीने शेती करावं लागेल खर्च ठेवून. अच्छा. आणि तोट्यामध्ये जायचं कारण माल किती बी व्यवस्थित आला पण मार्केटच नाही भेटलं आणि येणारा खर्च तो येतो, पण मार्केट भेटणं महत्वाचं आहे. अच्छा. तर शेतकरी बांधवांनो, आपण या व्हिडिओमध्ये कलर कॅप्सिकमच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या एका सबस्क्राईबने आम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.